मुंबईच्या वाहतूक पोलिसांची अब्रू वेशीवरती टांगणारी ही बातमी आहे। वाहतूक पोलीस तुमची रस्त्यामध्ये अडवणूक करून तुमच्याकडनं किंवा इतरांकडनं चिरीमिरी घेतल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील किंवा कदाचित प्रत्यक्षात तुमच्या बाबतीत सुद्धा ते घडलेलं असेल। परंतु या घटना म्हणजे हिमनगाचं अगदी छोटंसं टोक म्हणावं लागेल, कारण वाहतूक शाखेच्याच एका हेड कॉन्स्टेबलनं थेट या सगळ्या भ्रष्टाचार प्रकरणी आता हायकोर्टात धाव घेतली आहे। यांना ट्रॅफिक पोलीस म्हणायचं की भरदिवसा सामान्यांना लुटणारे रस्त्यावरील सरकारी गणवेशातील दरोडेखोर असा प्रश्न पडलाय। कारण मुंबई वाहतूक पोलीस विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार होतो आणि प्रत्येक गुन्ह्यासाठी ट्रॅफिक पोलिसांचं रेट कार्ड ठरलेलं आहे, असा गंभीर आरोप हेड कॉन्स्टेबल सुनील टोके यांनी मुंबई हायकोर्टात केलाय। या प्रकरणी त्यांनी व्हिडिओ पुराव्यांसह हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। पोलीस कॉन्स्टेबल ते एएसआय पर्यंत कोणत्याही पोलीस अंमलदारांना गाडीचे कागदपत्र चेक करायचा अधिकार नाही, परंतु सर्रास महाराष्ट्र पोलीसमध्ये तुम्ही कोणीही बघा, पोलीस स्टेशनचे नाकाबंदीमध्ये सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल, वाहतूक विभागाचे सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल हेच काम करतात। ते पैसे ते वरिष्ठां थ्रू जॉईंट सीपी ऑफिस पर्यंत जातात। मग त्यात एसीपी असतील, प्रभारी पीआय असतील, सिनियर पीआय असतील, टीआय असतील आणि हे सगळे त्याच्यात समाविष्ट आहे। अगदी खालपासून वरपर्यंत माझ्याकडे तसे रेकॉर्डिंग आहेत। सुनील टोकेंच्या दाव्यानुसार प्रत्येक विभागात 2 हवालदारांची हप्ता वसुलीसाठी नियुक्ती केली जाते। मोठे हॉटेल्स, कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंगसाठी दरमहा 40 ते 50 हजार रुपये वसूल केले जातात। कॉर्पोरेट कंपन्यांकडून रस्ते खोदकामासाठी 50 हजार ते 1 लाख रुपये घेतले जातात। टीव्ही सिरियल, सिनेमा शूटिंग, मोठ्या जाहिरातींचं शूटिंग करणाऱ्यांकडून 50 हजार ते 1 लाख रुपयांचा हप्ता असतो। एक्झिबिशन सेंटर, नेस्को, बीकेसीच्या मोठ्या आयोजनादरम्यान 1 लाख रुपये घेतले जातात। तर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी रोज 40 ते 50 केसेस होतात, पण त्यापैकी फक्त 5 ते 10 गुन्ह्यांची कागदोपत्री नोंद होते। आरोपींची आर्थिक क्षमता ओळखून त्यांच्याकडून प्रत्येकी 10 ते 50 हजार रुपये घेतले जातात। मुंबईत बेकायदेशीररित्या धंदा करणारे रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून दरमहा 1000 ते 2000 रुपयांचा हप्ता वसूल केला जातो। तर डॉमिनोज, मॅकडॉनल्ड, पिझ्झा हट सारख्या डिलिव्हरी करणाऱ्या विक्रेत्यांकडून दरमहा 20 ते 25 हजार रुपये वसूल केले जातात। प्रत्येक 2 व्हीलर शोरूमकडून 5000 तो 4 व्हीलर शोरूमकडून 10,000 रुपयांचा हप्ता वसूल केला जातो। तर प्रत्येक टँकरकडून दिवसाला 100 ते 200 रुपये घेतले जातात। सिमेंट मिक्सर, रेती, विटांचा वापर करणाऱ्या बांधकाम साईट्सवरून महिन्याला 25 ते 30 हजार रुपये घेतले जातात। तर बेकायदेशीररित्या ओव्हरलोडिंग करणाऱ्या प्रत्येक ट्रककडून दिवसाला 3 ते 4 हजार रुपये वसूल केले जातात। शाळकरी मुलांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या व्हॅन्सकडून दरमहा 1000 ते 2000 रुपयांचा हप्ता घेतला जातो। बेकायदेशीर पार्किंगची गाडी जागेवरच सोडली तर 20 रुपये वाहतूक हवालदाराला, तर उर्वरित रक्कम चौकीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला मिळते। या संदर्भात आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार देऊनही कोणतीच कारवाई झाली नाही, तेव्हा नाईलाजानं सुनील टोके यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत। हायकोर्टात या याचिकेवर 23 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे। मात्र सध्या मुंबई पोलिसांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता मूग गिळून गप्प बसणंच पसंत केलंय। पोलिसांवरील भ्रष्टाचाराचा आरोप काही नवीन नाही, पण यावेळी पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्यानंच गृह खात्याची लक्तरं वेशीला टांगली आहेत। त्यामुळे भ्रष्टाचार, काळा पैसा आणि पारदर्शकतेवर गळा काढणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या घरातील स्वच्छता मोहीम हाती घेतली तर फार बरं होईल। अमय राणे, एबीपी माझा, मुंबई।